काही ठळक घडामोडी. धनगर समाजाला आरक्षण देण्याला आमचा विरोध नाही, परंतु आदिवासी समाजाच्या आरक्षणातून त्यांना आरक्षण देण्यास आमचा कडकडून विरोध आहे, असे आदिवासी समाजाच्या वतीने सांगण्यात आले. अशा प्रकारे जर आदिवासी समाजाच्या आरक्षणात धनगर समाजाला समाविष्ट केले तर मुंबई आणि इतर महानगराला केला जाणारा पाण्याचा पुरवठा तोडू व सगळ्या महामार्गावरील वाहतूक बंद पाडू, असा गंभीर इशारा आदिवासी समाजाने आज ठाण्यात दिला आहे. आदिवासी समाज आजही महाराष्ट्राच्या दुर्गम भागात वसलेला असून त्यांना इतर समाजाप्रमाणे मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतीय संविधानाने आरक्षण दिले आहे. अत्यंत मागास आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या या समाजाला मिळालेल्या आरक्षणातूनच धनगर समाजाला आरक्षण द्यावे असा निर्णय शासनाने घेतला असल्याने संतप्त झालेल्या आदिवासी समाजातील संघटनांनी एकत्रित येऊन सरकारला गंभीर इशारा दिला आहे. आदिवासी समाजाच्या 40हून अधिक संघटनांनी एकत्र येत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. साकेत मैदानावरून निघालेला मोर्चा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात धडकला. त्यानंतर या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. त्यावेळी या मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. मी पक्ष सोडून गद्दारी केल्याचा विश्वासघाताचा आरोप आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड करतील तेव्हा त्यांना त्याच भाषेत उत्तर दिले जाईल, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते तथा ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी आव्हाड यांना पुन्हा आव्हान दिलं आहे. अंमली पदार्थ विक्री प्रकरणी नाशिक पोलिसांनी मुंब्रा येथून सलमान फाळके याला ताब्यात घेतले. सलमान याच्या अटकेनंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे पदाधिकारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. आज आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह शरद पवार गटाचे ठाणे शहर अध्यक्ष सुभाष देसाई यांच्यावर टीका केली. शारीरिक विकलांग व्यक्तीबाबत आपणास संवेदना व सहानुभूतीची भावना असते, पण सुभाष देसाई यांनी माझ्यावर जे आरोप केले ते पाहता सुभाष देसाई हे बौद्धिक विकलांग आहेत, असे परांजपे म्हणाले. शिवसेना प्रवक्ते आमदार मनीषा कायंदे यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचे सलमान यांच्यासोबत छायाचित्र दाखवले. मनीषा कायंदे यांना उत्तर देण्याऐवजी माझ्यावर टीका करण्याची गरज नव्हती, असेही ते म्हणाले. सुभाष देसाई व माजी नगरसेवक शानू पठाण यांनी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांचे सलमान यांच्या बरोबरचे छायाचित्र पत्रकार परिषदेत दाखवले होते. हे छायाचित्र 2017 सालचे आहे. तेव्हा नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना भेटायला सलमान फाळके आला होता. ते फेसबुकवरचे छायाचित्र आहे, आम्ही ते नाकारत नाही. डॉक्टर जितेंद्र आव्हाड व शानू पठाण यांचे छायाचित्र दाखवून कोणी आरोपी होत नाही, असे मी स्पष्टपणे म्हटले होते. राजकीय नेत्यांची अशी छायाचित्रे हा काही पुरावा होत नसल्याचे परांजपे यांनी स्पष्ट केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरतवर स्वारी केली होती. या स्वारीत सुरतकडून मोठी लूट करून स्वराज्य उभे केले होते. त्याचा बदला आता घेतला जात आहे. या बदल्याचा एक भाग म्हणूनच मुंबईतील हिरे बाजार सुरतला नेण्यात आला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केले. मुंबईतील हिरे बाजार सुरतला स्थलांतरित करण्यात आला आहे. गेली अनेक वर्ष मुंबईत असलेला हा हिरे बाजार स्थलांतरित करण्यात आल्याने डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. डॉक्टर आव्हाड म्हणाले की जगभरातील प्रमुख हिरे बाजारात मुंबईतील हिरे बाजारांचा समावेश होता, पण आता हा हिरे बाजार आता सुरतला नेण्यात आला आहे. केवळ हिरे बाजारात नव्हे तर अनेक बड्या संस्था आणि मुंबईत येऊ घातलेले उद्योग गुजरातला पळवण्यात येत आहेत. या मागील मूळ कारण छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरतवर केलेली स्वारी हेच मुख्य कारण आहे. 1664 मध्ये मोगल साम्राज्यातील अतिश्रीमंत शहर सुरतवर हल्ला करून शाहिस्ते खान याने पुण्यात येऊन केलेली लुटीची स्वराज्य वसुली केली होती. याचा राग आजही काही गुजरात्यांच्या मनात आहे. सुरतेवरील या स्वारीचा वचपा काढण्यासाठी आज महाराष्ट्रात मुंबईतील उद्योग व्यापार केंद्र सुरतला नेले जात आहेत. एकूणच सुरतच्या स्वारीमागे शिवरायांचा बदला घेऊन मुंबईच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आपण हे सर्व सहन करत आहोत हे दुर्दैव आहे, अशी टीकाही आव्हाड यांनी केली आहे. दरम्यान कतारमध्ये 8 माजी सैनिकांना इस्रायलसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपावरून फाशी दिली जाणार आहे. मुळात या संदर्भात खटला सुरू आहे, याची माहिती देशाला परराष्ट्र मंत्रालयाने दिली नव्हती. इस्रायलची मोसाद गुप्तहेर संघटना ही जगातील सर्वोत्तम गुप्तहेर संघटना आहे. अशा स्थितीत भारतीय इस्रायलसाठी हेरगिरी करतील हे अनकालीन आहे.
पण आपला राष्ट्रीय पातळीवरील दबदबा आहे अशी अवही उठविणाऱ्यांनी त्या 8 जणांचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्या 8 जणांना फासावर चढवल्याने त्यांचे कुटुंबीय वाऱ्यावर पडणार आहेत याची जाणीव ठेवून त्या 8 जणांचे जीव वाचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर सरकारने प्रयत्न करावेत असे आवाहन आवाड्यांनी केले. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. भंडारली प्रकल्प 25 ऑक्टोबरपर्यंत कायमस्वरूपी बंद करण्याचे ठाणे महापालिकेने दिलेले लेखी आश्वासन अखेर पाळले आहे. कालपासून हा प्रकल्प कायमस्वरूपी बंद करण्यात आला आहे. आता ठाणे शहरातील 1000 मेट्रिक टन कचऱ्यावर पूर्ण क्षमतेने डायगर येथील कचरा प्रक्रिया केंद्रावर प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती पालिकेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले. ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांची काही दिवसांपूर्वी मनसे आमदार राजू पाटील आणि 14 गाव सर्वपक्षीय विकास समितीच्या सदस्यांनी भेट घेतली होती. या भेटीदरम्यान पालिका प्रशासनाने या शिष्टमंडळाला भंडारली येथील कचरा प्रकल्प बंद करण्यासाठी 25 ऑक्टोबर 2023 ही शेवटची डेडलाईन दिली होती. त्यानंतर हे केंद्र कायमस्वरूपी बंद करण्यात येईल असे लेखी आश्वासन पालिका प्रशासनाने शिष्टमंडळाला दिले होते. आतापर्यंत भंडारली प्रकल्प बंद करण्यासंदर्भात अनेक डेडलाईन देणाऱ्या ठाणे महापालिकेने मात्र आपली ही शेवटची डेडलाईन पाळली असून कालपासून हा प्रकल्प कायमस्वरूपी बंद करण्यात आला असल्याची माहिती पालिकेचे उपायुक्त तुषार पवार यांनी दिले. मध्य रेल्वे मार्गावरील ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाला स्वच्छतेच्या बाबतीत प्रथम क्रमांक मध्य रेल्वेने जाहीर केला आहे. रेल्वे प्रवाशांचे आरोग्य सुदृढ राहील या अनुषंगाने या स्थानकात सतत 24 तास साफसफाई करण्यात येत आहे. स्वच्छतेकडे ठाणे रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्तर केशव तावडे यांचे सतत असलेले लक्ष यामुळे स्थानक स्वच्छ आणि सुंदर राहत आहे. तसेच स्थानक स्वच्छ व सुंदर राखण्याचा प्रयत्न केला जात आहे. याची दखल मध्य रेल्वेने घेऊन रेल्वेच्या 5 क्षेत्रीय 466 स्थानकाच्या पाहणीत ठाणे स्थानकाला सर्वात स्वच्छ स्थानकाचा प्रथम क्रमांक जाहीर केला आहे. गुणगौरव समारंभ कार्यक्रमात ठाणे रेल्वे स्थानकाला स्वच्छ आणि सुंदर रेल्वे स्थानक म्हणून गौरवण्यात येणार आहे. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube
यूट्यूबवर पाहायला विसरू नका.